तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद गुरुने तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मिनगिरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही झाडीपट्टीमध्ये नाटक बघत असता, पण त्या नाटकामागे कित्येक जणांची, कलाकारांची मेहनत असते, आर्टवाल्यांची मेहनत असते. संपूर्ण मेहनत करून हा नाटक प्रेक्षकांसमोर सादर केले जाते आणि प्रेक्षक त्यांना नाटकाला भरभरून प्रतिसाद देतात. तर जे नाटकाचे जे प्रवेश वगैरे पडदे वगैरे पाडतात ते आपल्यासोबत उपस्थित आहेत आर्टवाले सर. तर यांचा आपण परिचय जाणून घेऊया. सर, परिचय द्या. नाव 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 माझे नाव प्रद्युम्न पिटकुले आहे. हम्म. मी गोंदिया जिल्ह्यात राहणे वाला आहे. बोथली या गावचा मी मुलगा आहे. न हे आमची टीम आहे गोवारी टोला घटेगाव इथली. तर आम्ही त्याच्यावर बसून इथे येतो, काम करतो. बस एवढंच. म्हणजे तुम्ही नेमकं तुमचं काम कोणता राहते? फक्त स्टेजवरच्या सामान बांधायच्या राहते, रातभर जागून सगळ्या ते रस्सी खिचायच्या राहते, न मग सोडणे राहते. दुसरं काम मग काही नाही राहत. बाकी माणसाचे काम राहते ते बाहेरचा मुंडा उभा करणे, न ते पुढची काढची मीटिंग जी आहे ते बघरवणे, बस. रात्रीभर नाटक करणे, नाटक म्हणजे प्रवेशाची व्यवस्था तुमच्याकडे राहते पूर्ण, आणि दिवसभर आपलं काम करणे, म्हणजे हे कसं काय शक्य होतं? ते झोप मारायला लागते, उंदा सैन करायला लागते. तर काम जो पैसा म्हणाल तो काम करते जरा, असं आहे तो. म्हणजे सर्वप्रथम तुम्ही कोणत्या प्रेसला होता, म्हणजे जेव्हा लागलं तेव्हा? आम्ही पहिले कुठेच नाही लागलो, पहिली बार इकडे आलो. म्हणजे पहिल्यांदा आहे तुमचं? हा, पहिल्यांदा आहे आपलं. ते आलो आपण. तर तुम्ही म्हणजे तुमचं काम नेमकं का असते, काम सांग. नेमकं आपले हे आता बघितला तुम्ही, फक्त एवढेच स्टेजवरचेच. म्हणजे पडदा वगैरे पाडणे, म्हणजे प्रवेशाची पूर्ण हो. व्यवस्था करणे तुमच्याकडे असते. हो. तर तुम्ही आता झाडीपट्टी रंगभूमीमध्ये तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल काय सांगाल? सेवा आता जसे तिकडे कलाकार जो म्हणतील तो आणून द्यावालाच लागते. जसं त्यानं म्हणलं का जा रे पाणी आण, तर पाणी आणायलाच लागते. ते सेवा करायलाच लागते. रातभर जागणे तर त्याची ऐकायलाच लागते. आणखी काय सांगाल तुम्ही? काय नाही. ओके, स्टार्ट. तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद गुरुनोले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही समोर स्क्रीनवरती बघू शकता की इकडे जे मेकअप आहे ते चालू आहे. म्हणजे जे टंडारीतील कलावंतांच्या म्हणजे मेकअप कशा पद्धतीने केले जाते हे संपूर्ण तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत असेल. तर अशा पद्धतीने दंडारीतील कलावंतांचं मेकअप म्हणजे केले जाते. तर तुम्ही बघू शकता की जे मेकअप मॅन आहेत ते या कलावंतांना योग्य रीतीने मेकअप म्हणजे बरोबर करून देत आहेत, बघा. तर अशा पद्धतीने आपल्या झाडीपट्टीतील दंडारीमध्ये मेकअप म्हणजे दंडारीतील कलावंतांना मेकअप केले जाते. तर मित्रांनो, पुन्हा एकदा माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतर काय होईल की तुम्हाला जे आपल्या झाडीपट्टीमधील नाटक, शंकरपट मंडई व आपल्या झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ राहतील ते लवकरात लवकर पोहोचतील. तर तुम्ही बघू शकता की इकडे मेकअपचे संपूर्ण चालू आहे. तर अशा पद्धतीने झाडीपट्टीमध्ये दंडारीतील कलावंतांनी मेकअप केले जाते. तर तुम्ही बघू शकता की इकडे मेकअप चालू आहे कलावंतांचं. त्यांना पावडर चेहऱ्याला योग्य रीतीने म्हणजे मेकअप मॅन आहे ते लावून देत आहेत. तर बघू शकता की तुम्ही स्क्रीनच्या माध्यमातून लाईव्ह बघू शकता की अशा पद्धतीने आपल्या झाडीपट्टीमध्ये दंडारीतील जे मेकअप आहे अशा पद्धतीने केले जाते. तर बघू शकता की आता हे पण कलावंत आहेत, आता यांचे कलावंत हे म्हणजे मेकअप करून देत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती लाईव्ह बघू शकता की ते मेकअप वगैरे सुरू आहे. आणि मित्रांनो, हे दंडार संपूर्ण बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मित्रांनो प्रेस करा. तर बघू शकता इकडे मेकअप सुरू आहे, योग्य रीतीने मेकअप म्हणजे करून देत आहेत.